नमस्कार मित्रांनो, आज आपण घरच्या घरी पोपटी बनवणार आहोत. यामध्ये आपण पावटा, हिरवा वाटाणा आणि बटाटा मॅरिनेट करून ठेवला आहे. तसंच 600 ग्रॅम चिकन घेतलं आहे, ते पण आपण मॅरिनेट करून ठेवलं आहे. आणि त्याचबरोबर फिश पण हलवा घेतला आहे, जो मॅरिनेट करून ठेवला आहे. मॅरिनेट करून जवळजवळ 20 ते 25 मिनटं होत आली आहेत. आता आपण पोपटी बनवायला घेऊया. आपण पोपटी बनवताना यावेळी कुकरमध्ये चारी बाजूने तेल लावलेलं आहे. त्यावरती केळीचं पान ठेवलं आहे आणि त्यालाही तेल लावलं आहे. आता आपण पहिली लेअर टाकणार आहोत. पहिला आपण व्हेज करणार आहोत. ह्या व्हेजमध्ये आपण पहिला थर टाकला आहे. छोट्या प्रमाणात करणार आहोत, त्यामुळे आपण यामध्ये व्हेज जास्त थर नाही, एकच थर लागणार आहे. आता ते आपण गॅसवर ठेवलं आहे आणि छानपैकी 8 ते 9 शिट्ट्या म्हणजे जवळजवळ 25 मिनटं आपण मध्यम आचेवरती ठेवणार आहोत. तसंच आपण दुसरा नॉनव्हेज करणार आहोत, मिक्स व्हेज आणि नॉनव्हेज मिक्स. यामध्ये पण थोडा मोठा कुकर घेतला आहे आणि त्यामध्ये आपण चहू बाजूने तेल लावलेलं आहे आणि त्यामध्ये केळ्याचं पान ठेवलं आहे आणि त्यालाही तेल लावलेलं आहे. आता आपण लेअर टाकणार आहोत. पहिला व्हेजचा थर असणार आहे, ज्यामध्ये बटाटा, वाटाणा आणि पावटा आहे. पहिला थर टाकला आहे. आता आपण चिकनचा थर त्यावरती टाकू. थोडासा चिकन आणि एक लेग पीस. आता परत आपण दुसरा थर टाकणार आहोत व्हेजचा. आता यावरती आपण अंडी ठेवणार आहोत. आपण 10 अंडी घेतली आहेत. आता परत आपण चिकनचा थर त्यावरती टाकणार आहोत. त्यामध्ये दोन आपण फिशचे पीस टाकणार आहोत. आता शेवटचा थर अंड्यांचा असणार आहे. सेकंड लास्ट थर, सॉरी. आणि आता शेवटचा पूर्ण उरलेला आपण वरच्यावर टाकणार आहोत. त्यामध्ये पूर्ण मॅरिनेट झालेला मसालाही जाणार आहे आणि छानशी चव येणार आहे. आता हे पूर्ण आपण भरलेलं आहे. आता आपण हे पॅक करूया आणि धीमी आचेवरती सेम पद्धतीने 25 मिनटं आपण शिजवायला ठेवणार आहोत. आता भेटूया आपण 25 मिनटांनी. 25 मिनटाच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण 25 मिनटं आपण गरम केलं आहे आणि त्यानंतर ते थंड होऊन दिलं आहे. आता आपण ओपन करत आहोत. बघूया कसं होतं.
छानच खरपूस भाजलं गेलं आहे. खाली पान थोडं जळाल्यासारखं वाटतंय, परंतु आपला जो पोपटी आहे तो जळालेला दिसत नाही आहे. छानसा खरपूसपणे भाजलं गेलेलं दिसतंय. आता आपण टेस्ट बघूया. हे बघा, हे जे केळीचं पान आहे, तेल लावलेलं, थोडं मीठ पण खाली टाकलं होतं, त्यामुळे थोडं करपलं आहे, परंतु त्याचाच खरपूस वास आपल्या पोपटीला येणार आहे, जेणेकरून ते छान टेस्टी लागणार आहे. आता आपण बटाटा बघूया किती शिजला आहे ते. वाव, छानच शिजला आहे. आता वाटाणा आपण बघूया. हिरवा वाटाणा, अरे वा, खूपच छान ओपन होत आहे. आता पावटा. वा वा, खूपच छान. वा, मस्त. हिरवा वाटाणा पण छानपैकी शिजला आहे. आणि पावटा, वा, पावटाही छान शिजला आहे. आता आपण टेस्ट करून बघूया. छान शिजलेला आहे. आता हिरवा वाटाणा आपण बघूया. तोही मस्त कुस्करलेला गेला आहे. आणि हा बटाटा बघूया. बटाटा खूपच छान झाला आहे. थोडा करपल्यामुळे अजून छान लागला आहे. म्हणजे आपल्याला याची टेस्ट जसं आपण शेगडीवर किंवा चुलीवरती भाजतो ना, त्याची चव आपल्याला अनुभवता येत आहे. या प्रकारे खूपच व्हेज छान झालेली आहे पोपटी. आता आपण थोड्या वेळाने नॉनव्हेजचं ओपन करणार आहोत. नॉनव्हेजची पोपटी, त्याच्यासाठी थोडा वेळ द्या. चला, आता आपण मोठा कुकर ओपन करूया. वा वा, वाफाळलेला आहे. अंडी छानपैकी शिजलेली दिसत आहेत. बटाट्यांचा पण आकार, अरे वा, बघा तुम्ही, हिरवे वाटाणे कसे ओपन झालेत स्वतःहून. खूपच छान टेस्ट उतरली असेल. आता आपण ही पानावरती उतरवूया. बघूया कसे झालेत ते प्रत्यक्ष. आता अंड्यांचा लावाजमा बाहेर येत आहे. एवढा वेळ घेतला तर आपला खूपच वेळ जाईल. त्यापेक्षा आपण हे अशा पद्धतीने घेऊया. हे आपलं पान वेगळं केलं. आता आपण बघूया ही शेंग. वा, आरामात ओपन होते. आणि बघा, छान शिजलेली आहे. आता आपण हिरवी शेंग बघूया, वाटाणे. वा वा, तिथं आपोआपच ओपन होते. आणि वा, खूपच छान मस्त झाले. आता आपण चिकन बघूया कशा पद्धतीने झालं आहे. वा वा वा, सुंदर, खूपच छान. रस पूर्ण उतरलेला दिसत आहे. आता आपण अंड बघूया. खूपच गरम आहे. वा, हेही छानपैकी उकडलं गेलेलं आहे आणि रस उतरला गेला आहे. आता बटाटा बघूया आपण कसा झाला आहे. स्वतःहून वेगळा होत आहे. वा, आता आपण टेस्ट करून बघूया. नेहमीप्रमाणे आपलं पहिलं तर हात कुठे जाणार, चिकनला. चिकनची टेस्ट बघूया. खूपच छान, खरंच खूप छान झालं आहे. आता हे हिरवे वाटाणे बघूया. आणि खूप सॉफ्ट आणि मस्त शिजले गेलेले. आता शेवट बटाटा. मस्तपैकी, जास्त पीठ झालेलं नाही आहे, योग्य प्रमाणात शिजलेलं आहे.
आता आपण शेवटचं अंड बघूया. वा, तुम्ही बघू शकता प्रॉपरली अंड शिजलं गेलेलं आहे, उकडलं गेलेलं आहे. आणि त्याची टेस्ट, मसाला जास्त उतरलं न गेल्यामुळे अंड उकडलेलं जसं लागतं त्यापेक्षा थोडंसं टेस्टी लागत आहे. पण ओव्हरऑल खूप छान झालेलं आहे. हा आमचा पहिलाच प्रयत्न होता, पण खूप छान झालेला आहे. थँक्यू.